आपल्याविषयी चांगली सद्भावना ठेवतात. तर माझ्या सगळ्यांना एकच नम्र आव्हान आहे की महिलांना सपोर्ट करा. एकमेकांविषयी तिरस्कार मनामध्ये ठेवू नका, एकमेकांविषयी जळवपणा करू नका, एकमेकाला नाव ठेवू नका. म्हणजे चांगलं करा, सत्कर्म करा आणि सुंदर आठवणी मागे ठेवून द्या. एवढंच मी आज या निमित्ताने सांगेन. आणि अशाच आमच्या एकदम सुरुवातीपासून अतिशय चांगलं वागणाऱ्या अगदी कष्टाळू अशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका त्यांचा याला आम्ही सत्कार करतो. कारण एकट्या महिलेनं राहणं म्हणजे त्यांचं मूल किती दिवसात होतं, त्यांना 2 मुलं, त्यांचा एक मुलगा लहान तर 2च महिन्यात होता. तेव्हापासून ती महिला एकटी राहते तर ती खरी निरागिणी आहे. तर अशा महिलांचा नवरात्रीमध्ये सत्कार हा व्हायलाच हवा असं मला तरी मनापासून वाटतं. अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कार्य करत असतो. तर आपल्यासाठी ही गोष्ट अतिशय आनंदाची असते का आपल्या हातातून आपण शिकवलेले मुलं हे जेव्हा चांगल्या मोठ्या पोस्टला जातात कामाला, जेव्हा कधी ते नोकरीला लागतात ते सगळ्यात जास्त अभिमान आम्हाला होतो. कारण आईच्या हातातून ते मूल निघून लगेच आमच्या हातात आलेलं असतं. आईच्या हातातून ते मूल शिक्षकांकडे जाण्याच्या अगोदर आम्ही त्यांचा सांभाळ केलेला असतो. त्या मुलाचं सगळं काही आम्हाला माहित असतं. आणि असे विद्यार्थी जेव्हा चांगल्या प्रकारे घडतात आणि उच्च पदावर त्यांची नेमणूक होते तर त्याचा सगळ्यात जास्त मोठा अभिमान आम्हाला होतो आणि आनंद आम्हाला वाटतो.